हॅलो किड्स, वेलकम टू सविता फॉड अकॅडमी. मुलांनो, आजच्या मराठीच्या तासाला आपण व्याकरण घेणार आहोत, शिकणार आहोत वचन, इंग्लिशमध्ये नंबर. तर चला, इथे एक तक्ता दिलेला आहे, तर आपण त्याचा अभ्यास करणार आहोत आज. एक पोपट, त्याच्यामध्ये होतात अनेक पोपट. जसाच्या तसाच शब्द राहतो, एक मध्ये देखील आणि अनेक मध्ये देखील. ओके. पुढे फुगा, एक फुगा अनेक फुगे. एक आंबा अनेक आंबे. झाड झाडे. एक शिट्टी अनेक शिट्ट्या. ढग ढग. येथे देखील एकवचन आणि अनेक वचन सारखेच शब्द असतात. घड्याळ अनेक असतील तेव्हा घड्याळे. चिमणी अनेक असतील तेव्हा चिमण्या. बगळा अनेक असतील त्यावेळेस बगळे. आता अजून पुढे बघूयात. एक आणि अनेक. एक फूल अनेक फुले. एक कळी अनेक कळ्या. एक पुस्तक अनेक पुस्तके. एक हिरा अनेक हिरे. एक केळे अनेक केळी. एक मांजर अनेक असल्यावर मांजरी. एक मासा अनेक असल्यावर मासे. फळ फळे. गाय एक असल्यावर गाय, अनेक असल्यावर गाई. तर मुलांनो, या तक्त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचा अभ्यास करायचा आहे. हा तक्ता तुम्ही 3 वेळा मराठीच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. परीक्षेसाठी खूप खूप महत्त्वाचे व्याकरण आहे. धन्यवाद मुलांनो.